हॅलो भावांनो बहिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये। तर मी आज चालले मच्छी पकडायला। तर आज दाजीला म्हटलं तुम्ही नका पकडू मच्छी, आज मी पकडणार आहे मच्छी। तर त्यांनी नेलंय जाळ आणि मी याच्यावरती जाळ सोडायचंय। हे टुफे याचं ट्रकची टुफे आणि त्याच्यावर बसायचं आणि मच्छी पकडायचे। तर खूप मजा येणार आहे भावांनो बहिणींनो, तुम्ही नक्की पहा। सकाळचे वाजले तर सकाळचे कशाचे सकाळचे 12:30 वाजले चांगले मस्त। तर 12 वाजलेत आणि आता जाळ टाकायचंय आणि मी कशी मच्छी धरते ती तुम्ही नक्की पहा आणि मग तुम्ही पण शिका मच्छी पकडायला। हे मी घेतलंय आता हातात आणि चालले। दाजी गेले गाडीवर, दाजीला म्हटलं तुम्ही जा, मी गाडीवर, मी पायी येते। तर आता माझ्या पोरी दोन्ही आता घरी आणि 2 गेले। तर आज रविवार आहे ना, त्याच्यामुळं मग व्यापाऱ्याला माल द्यायचा, त्याच्यामुळं मग पोरं गेलेत सुट्टी। तर पोरं पण तळ्यावर गेले सगळे। तळ जास्त लांब नाही आहे, तळ जवळच आहे। आणि मी पॅन्ट ते घातलंय, टी शर्ट, कारण साडी खूप जास्त जाळ्यात पायात गुतत असते ना, त्याच्यामुळं मग मी पॅन्ट ते घातलंय। लई लाज वाटू राहिली, मी घालीत नाही का कपडे। ज्यांना पावता येतं त्यांनीच फक्त हे टुपीवर जाळे बिळे म्हणजे मच्छी पकडायचे। ज्यांना नाही पावता येत त्यांनी जाळ्या म्हणजे टुपीवर बसायचंच नाही। शिकायचं पावायचं, पण जाळे बिळे म्हणजे मासे पकडायचे नाही, कारण त्या माणसाला म्हणजे तळ्यात शिरले होते पायात गुतत असतं ना जाळ, त्याच्यामुळं ते गुतत असतं पायात, मग पावता येत नसतं। त्याच्यामुळं ज्याला पावता येतं त्यांनीच फक्त मासे पकडायचे, जाळे टाकायचे। दाजी पोहोचले पण आणि मी पण आता जवळ आले। 2-3 किलोमीटर आहे तळ। त्या तळ्यात हे म्हणजे 2-3 तलावात सोडतो ना आम्ही मच्छी। तर एक छोटंसं की आमच्या घराजवळच आहे, त्या तलावात आम्ही मच्छी सोडले। तर तिथे तर आज रील बनवायला पण बनली नाही, रील पण बनवली नाही, कारण खूप जास्त मला काम होतं, त्याच्यामुळं रील बनवायला वेळच भेटला नाही। मग चला म्हटलं ब्लॉग बनवू। संध्याकाळी 4 वाजता बनवेल नक्की। तुम्ही इंस्टाग्रामला चंदा पवार माझी ID आहे, तिथं जाऊन नक्की पहा माझे रील, खूप छान रील असतात माझे। लय जास्त दम लागला आता, तर आले मी तलावावर। तर दाजी तिकडं डोक्याला हात लावून बसलेत, तिकडं गाडी लावली, हे इकडं दाजी बसले तुमचे आणि हे इकडं पोरं। धरले का मासे, धरले का? कसे फिरू राहिलेत आदिवासी। एवढं पाणी राहिलंय तलावाला, थोडंच राहिलंय। म्हैस मला मारायला आली होती। ए बाबा तुझ्या म्हशी हान तिकडं मारित्यान मला। हा एका जागेवर मारित्यान, मारून दिना भाऊ एखादी म्हैस, मग मी एखादी इकूनच टाकीन त्यावाली। घेईन पैसे राहीन ग बसून। धुडकं बांधू राहिलेत टोपीला, आता त्याच्यावर बसायचं। गेला का? धरला, पकडला। त्याने पुढे येऊन जाळ टाकलं होतं, हे माझं आला कॅमेरामॅन। तर फ्रेंड दाजी म्हणून राहिले तर की आपल्या तलावाला कोणीतरी जादूटोणा केलाय। तर हे बघू शकता तुम्ही, भगव्या कपड्यात ह्या असे हे भगव्या कपड्यात सगळे सारे होती, इथून तिथून सारे नारळ येते, म्हणजे भगव्या कपड्यात बांधून। आणि सगळ्या तळ्याला येडा आहे, सगळ्या तळ्याला। तर दाजी म्हणतेत आपल्या तलावाला काहीतरी जादूटोणा केलाय। तर तसं असतं का मित्रांनो, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जादूटोणा, कारण सगळ्या तळ्यालाच येडाच आहे सगळ्या। म्हणजे तुम्हाला दाखवते मी, हे बघू शकता इथं आणि इथं पण, आणि त्या तिथं पण पुढं
ते तुम्हाला दिसत असेल तिथं. त्याच्या पुढं पण सगळ्या तळ्याला गोल याडा आहे त्या नारळाचा. आणि काहीतरी केलंय दाजी म्हणते. काय केलं असेल काय माहिती. मला तर विश्वास बसत नाही, पण कोणाला विश्वास बसतो जादू टोण्यावर, कोणाला विश्वास आहे कोणाला नसतो. मच्छी रक्त निघत रे. हे पाशे कटला मासा आहे मित्रांनो, कटला मासा. खूप जणांनी कमेंट केली होती मला. त्या दिवशी मी मच्छी तोडताना व्हिडिओ बनवला होता, तर ते म्हणले होते की कमेंट करून एक दादा म्हणले होते की ताई मच्छीचं नाव काय आहे. तर ह्या मच्छीचं नाव कटला आहे. त्या 1.5 किलोचा आहे. खूप जास्त मोठा आहे इथूनच. तर मित्रांनो आता मी चालले पाण्यात. मला जास्त येत नाही पण टाकते तरी पण. त्याच्यावर बॅलन्स पकडावा लागतो सायकली सारखा. आवळ बांधल्या काय तुम्ही. तर मी आता आणणार आहे मासा पकडून. एवढे मासे धरले मित्रांनो मी आता. गाळपट काढवा बघू शकता तुम्ही. टाका इकडे टाका, टाका इकडे पिशीत, टाका पिशीत, टाका तिथे इकडं फेका ना तुम्ही. व्हिडिओ बनवून राहिलो ना मी. काय व्हिडिओ तर मित्रांनो एवढे मी 10-15 किलो मासे पकडले. तर एकटीने दाजीला आज आराम दिला मी, कारण दाजीला म्हणलं की मी मासे पकडणार आहे, तुम्ही पकडू नका. तुमच्या दाजीला म्हणलं. आणि एवढे मासे पकडले होते मी 10-15 किलो. तर मी खूप मोठं काम केलंय आणि मस्त काम केलं नाही वय. आणि हे मासे न्यायला आले तर तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, कसा नाही, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणा, सबस्क्राईब करा. पाथर्डी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. टाटा बाय बाय. जय आदिवासी. जय आदिवासी म्हणा. जय आदिवासी म्हणा ना. हा हा म्हणले. परत उतरी वळायला